नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। अतिशय शांत पद्धतीने खेळीमेळी पद्धतीने पार पडलेली आहे, काय सांगेल? मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा गट आणि सर्व अपक्ष आणि सर्व माझ्या नगरसेवक बंधूंचे मी आभार मानेल की त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमच्या उमेदवार शैलजाताई नारखेडे यांना त्यांनी भरभरून मतदान करून 32 मतदानाचं ताट त्यांना मिळालेलं असून त्या निवडून आलेल्या आहेत. येणाऱ्या काळात सभापतीच्या सुद्धा निवडणुका आहेत, त्या सुद्धा आम्ही सर्व सभापतीच्या निवडणुका आम्ही जिंकणार, सर्व सभापती आमचेच होणार, त्यात कुठेही काळी मात्र शंका नाही. आमच्या या सर्व गटाचा उपयोग आम्ही शहरासाठी, आमच्या ताकदीचा उपयोग आणि जनतेच्या विकासासाठी निश्चितपणे करणार आहोत. आम्ही एखाद्या विरोधासाठी विरोध करणाऱ्या विरोधकांसारखे नसून शहरासाठी आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून जनतेच्या कामासाठी सगळं सर्वपर्यंत सहकार्य करणारा आमचा गट आहे. संपूर्ण भुसावळवासियांचे सुद्धा मी पुन्हा आभार मानेन की त्यांनी 32 नगरसेवकांचा आमचा गट एकत्रित नगरसेवक आमचे निवडून दिलेले आहे. शिवसेना शिंदे गटाचे मी आभार मानेल, अजितदादा पवार गटाचे मी आभार मानेल आणि जे आमचे अपक्ष नगरसेवक आमच्या सोबत आहे त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानेल. आता त्या ठिकाणी संतभाऊ सांगून गेले की नगरपालिका दवाखान्या ठिकाणी नगरपालिकेचं उद्घाटन होणार आहे, नावे फुटणार लवकरच. हे बघा, जे जे शहरासाठी आवश्यक आहे किंवा जे जे शहरासाठी चांगलं आहे त्याच्यासाठी आमचा विरोध असू शकत नाही. कारण भुसावळ नगरपालिकेच्या 35 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी नामुष्की झाली की आपल्याला नगरपालिका आपलं स्वतःचे असताना अवर्ग नगरपालिका असताना आपल्याला इथं बैठक घ्यावी लागली. खरं म्हटलं म्हणजे आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना याबाबत म्हणणार आहे की तरी आपलं छोटं असलं तरी कार्यालय तरी तिथं त्यांनी व्यवस्था केली पाहिजे होती. नकटा बेटा पेट का और कोटा पैसा गाठ का, झोपडी बी असली तर ती आपली होती, तिथेही बैठक होणे अपेक्षित होते. पण असो, ही बैठक आज खेडीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेली आहे आणि या शहरासाठी जे जे काही चांगलं होत असेल त्याच्यात निश्चितपणे कोणाला विरोध करायचं काही कारण नाही. जिथं चुकीचं काम होईल तिथं आम्ही सर्वात पुढे असू आणि सर्वात त्याचा विरोध करणारे आम्ही असू. आज माझी भुसावळ शहराच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल मला खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे. तसेच भारतीय जनता पार्टी तसेच आपले लोकप्रिय आमदार संजय भाऊ सावकर यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी पुरेपूर उतरण्याचा प्रयत्न करेन. उपनगराध्यक्षपद हे एक सन्मानाचं पद आहे, पण ते सन्मानाचं न मानता माझ्या वैयक्तिक यशापेक्षा किती एक जनतेची म्हणून मी स्वीकारणार आहे, पण जनतेची कामं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. व तसेच महायुतीचे सर्व नगरसेवक यांचे खूप खूप आभार.